कर्नाटक राज्यातून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर कुरुंदवाड पोलिसांनी हेरवाड इथल्या दोस्ती धाब्यासमोर कारवाई केली। त्यामध्ये दारू आणि वाहनासह 10,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी सावंतवाडी इथल्या 36 वर्षीय रामा लोकरेला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्नाटकातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी कुरुंदवाड पोलिसांनी तपास पथक तयार केलं होतं। दरम्यान बोरगाव मार्गे एक पांढऱ्या रंगाची टाटा इंट्रा पिकअप मालवाहतूक सोलापूरकडे अवैध दारू घेऊन जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली। त्यानुसार हेरवाड जवळील दोस्ती ढाब्याजवळ पथकानं सापळा रचून दुपारी 2 वाजता संशयित गाडी अडवली। वाहनाचा हौदा मोकळा होता, मात्र पोलिसांनी कौशल्यानं वाहनाची तपासणी करत एका बाजूला बनवलेला दरवाजा शोधून काढला। त्यामध्ये असलेल्या ब्लॉकमधून गोवा बनावटीचा 5 लाखाचा मोठा साठा जप्त केला। दारू आणि वाहनासह 10,04,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात तस्करी होते। या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार बाळासाहेब कोळी, संतोष साबळे, पोपट ऐवळे, नितीन साबळे, सागर खाडे, सचिन पुजारी, रवींद्र पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली।